तर हॅलो फ्रेंड, कशा आहेत सगळे? मजेत ना? तर आपल्या चॅनलमध्ये तुमचे सरचे स्वागत. तर आज कामावरून घरी आल्या परीची मम्मी म्हणले की आपल्याला जायचं आहे परीला कपडे आणायला. तर म्हटलं चल कपडे आणायला, 15 ऑगस्टचे कपडे आणायचे होते. मग चाललो आम्ही. तर आम्ही गेलो मंदिरापाशी देवळ होतं सांगितलेलं आम्हाला, पण तिथं काय आम्हाला भेटलंच नाही. तिथून आम्ही रिटर्न आलो. हे बघा देवीचं मंदिर, इथून आम्ही दर्शन पण केलं, बरं वाटलं. मग तिथून रिटर्न जाऊन आम्ही कपड्याच्या दुकानात भेटलं आम्हाला. मग आमचे जीवनभाऊ आले. जीवनभाऊ म्हटले भेटतात कपडे. आम्ही विचारलं तर भेटतात म्हणले. तर गेलो आत, तर गर्दी जास्तच होती, कारण का 2 दिवस राहिलेले 15 ऑगस्टला. म्हणून म्हणले चला आपण पण कपडे घेऊ, परत लयच गर्दी वाढेल, मग उशीर पण होईल. मग काकांनी दावले कपडे, मस्तपैकी काढले कपडे. आम्ही पण काढले, ट्राय ब्रेक काय म्हटले. परत अजून घेऊन गेलं तर परत चेक करायला रिटर्न यावं लागेल. त्यामुळे कपडेला टी शर्टवरनंच कपडे घातले आणि मस्तपैकी तिला एक नंबर वाटायला लागलं, छान छान असायला लागली, भारी वाटलं. पहिल्यांदाच माझ्या मुलीला असे कपडे मी घेतले, असं मला पण वेगळं फील होत होतं. आम्ही पण लहानपणी असेच पप्पा आमचे घेऊन जायचे आणि आम्हाला असेच घालायचे कपडे, हे भारी वाटत होतं. मग मित्रांनो, तुम्हाला पण हे जुने दिवस आठवतात का? हा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या मुलींना शूज आणि ड्रेस घेतला का? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. 15 ऑगस्ट निमित्त सगळ्यांना पण शुभेच्छा. तर मग इथून पुढे आम्ही गेलो शूजच्या दुकानात. शूज घ्यायचे होते परीला. तिथं गेल्या दुकानात मस्तपैकी तिरंगा लावलेले, एकदम भारी वाटलं. मग काका म्हणले आपलं शूजचं दुकान वरती आहे. तर तिथून सगळे आम्ही वरती गेलो. वरती जाऊन मस्तपैकी शूज काकांनी काढले. काकांनी म्हणले ट्राय करून बघा, परत मोठा बारीक झालं तर हे होईल म्हणून म्हणले. मग परीला आम्ही ट्राय केले बूट दोन्ही पण. परी म्हणले आमची छान आहे पप्पा, चला. तर शूजचं बिल आम्ही पे केलं आणि पे करून आम्ही परी म्हणले मला समोसा खायचा. तर समोसा खायला गेलो, पण समोसा खायला गेले होते तर समोसाच भेटला नाहीत, कारण का उशीर झाला, त्यामुळे समोसे त्यांचे संपलेले. मग आम्ही तिथून गेलो आमच्या साडूभाऊच्या घरी गेले. तर त्यांनी काढला डबा, कारण का ते गेले ते काल गावाला आणि ते बोलले की आम्ही आणलं कानवल्याचा डब्बा. तर हे बघा कानवले, 1 नंबर फुसफुशीत कुरकुरीत 1 नंबर कानवले त्यांनी आणलेली. अख्खा डब्बाच खतम करून टाकला, काय 1 नंबर. आणि एवढे भारी कानवले बनवलेले त्यांच्या आईने की पहिल्यांदा मी खाल्ले असे कानवले की मला खूप आवडले. मी कधी कानवलं खात नाही, पण छान वाटले. आणि खाऊन 1 नंबर सगळा डब्बा संपून टाकला. तर आमच्या पोरता इकडं करत होत्या चपात्या. आमच्या मेहुणीबाईंनी त्यांच्या शारवीला पिठाचे गोळे करून दिले ते आणि ती करत होती. मग आमच्या परिताईला तर खूप आवडतं. मग तिथे गेल्यावर आमची परिताई म्हणली पप्पा मी करते. मग मला विचारायला लागली पप्पा तुम्हाला हे पाहिजे का, ते पाहिजे का, तुम्हाला चपाती करू का, हे करू. मग कर म्हटलं, कारण का लहानपणी असं परत दिवस येत नाहीत की बाबा तिला जे करायचं ते कर म्हटलं परी. मग तिनं परत आम्हाला चपात्या करून दिल्या. मग तिथून आम्हाला मग तिनं मस्तपैकी छोटे ताटात तिनं चपात्या सगळ्यांना घेऊन गेले आणि भारी वाटलं एवढं. माझी परी लय गुणाची परी माझी. तिनं सगळ्यांना असं एक वाटेत तिनं प्लॅस्टिकचे तिने भांडी होती त्यात सगळ्यांना दिले. आमच्या साडूबाईने घेतले. साडूबाईला तर वाटलं खडखरच चपात्या, तिने गापगन गेली पण परत अजून बाहेर काढली. खूप हसलो यार, लय. साडूबाऊ तर एवढे कॉमेडी आहेत ना आमचे, लय भारी कॉमेडी आहेत. मग सगळ्यांनी मस्तपैकी असं तिला असं खुश करण्यासाठी सगळ्यांनी नुसतं तोंडात घालून खुश केलं. तिला भारी वाटलं, तिला 1 नंबर वाटलं आणि कधी ती 1 नंबर खुश झाली आणि तिला भारी पण वाटलं. आणि बघा इथून पुढे आम्ही काय केलं, लूडोचा डाऊट कर म्हटलं. तर ही आमची मेहुणीबाई ChatGPTला विचारायला लागली आमचा नवरा कसाच आहे, आमचा नवरा तसंच आहे बाबा, तुम्हाला लूडो खेळायचं आहे का नाही. नाहीतर आम्ही चाललो घरी असं बोललो. आणि परत आम्ही बसलो. मग ठीक आहे म्हणले दाजी खेळूया लूडो. तर लूडो खेळायला आम्ही दररोज आमचा लूडोचा डाव असतो. आम्हाला लय भारी वाटतं. आम्ही चौघं पण दररोज लूडो खेळतो. आम्हाला एवढं छान वाटतं ना. तुम्ही लूडो खेळता का नाही हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये करून सांगा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.